उचलत असते आणि त्याहीपेक्षा अधिक काम होत असतं. त्यामुळे एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत या उक्तीप्रमाणे एकमेकांच्या पाठीशी राहूया आणि निरंतर आज श्रीराम क्रिकेट क्लब चिंचवली भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या स्पर्धा पाहायला मिळतात. अशा गावोगावी आपल्या मित्रांच्या जेवढ्या स्पर्धा असतील ना तेवढ्या स्पर्धांना आपण भेटूया आणि आयोजकांना या खेळाडूंना शुभेच्छा देऊया आणि मैदानावरती चलूया. तिथे बसलेत आमचे अतिशय जबरदस्त सानपाड्याचे सुपुत्र समालोचक आपल्या अनोख्या शब्दांतून विवरण मांडण्यासाठी सुनीलजी लांबोर. थँक्यू. यस थँक्यू सो मच. मॅन ऑफ द मॅच गणेश म्हात्रे. आत्ता झालेल्या मॅचचा अवांतर चेंडू आहे, लक्ष द्यायचं आहे. यस यस थँक्यू सो मच. सुशांत सरांना आपण ऐकत होतो. आपल्याला देखील इथे पहा एक धाव धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती तयार होईल. रोहित यांना सध्या आपण गोलंदाजीच्या रणव्यावरती आपण बघतो. अकीफ आणि सामी पटेल सध्या आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती. यावेळेला देखील पहा इथे मात्र तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फलंदाजाला इथे मात्र शांत ठेवलं जात आहे. तर धनेश यांना आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन सन्मानित करणार आहोत. या धनेश भरपूर चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. 27 धावा त्यांच्या बॅटमॅन खरं तर आपण पाहिल्या. यावेळेला देखील बॉल हवेत. फिल्डर बॉलच्या मागे खूप चांगला झेल इथून मात्र पकडला जातो आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिली विकेट बॅट्समन बाद. यस लवकरच आपण भेटणार आहोत 4 एप्रिलला. तो ऐतिहासिक दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्याच्या मात्र गावागावातून एकवीर आई एकवीर मातेच्या खऱ्या अर्थानं पालख्या निघताना आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो रोहित. यावेळीचा हा बॉल तेज आणि तरार आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाजाला शांत ठेवला. डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर खेळणे या टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळतो आणि कुठेतरी हा निर्णय त्यांच्या बाजूने लागला कारण 4 बॉलमध्ये फक्त एकच धाव या बॉलरने दिली. यावेळेला देखील आणखीन एक तेज आणि तरार हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय जिथे पात्र फलंदाजाला हा बॉल रीड करणं कुठेतरी अवघड होत चालला आणि इथे पहा डॉट बॉल आला. 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव ती देखील एक्स्ट्राच्या रूपाने दिली आहे आणि एक विकेट देखील या बॉलरने मिळवली. यावेळेला देखील ऑफ साइड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला इथून मात्र संयम दाखवावा लागला. 1 ओव्हरचा खेळ आता संपलाय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धाबा 1 रन्स 1 गड्याच्या मोबदल्यात यशडीच्या. एक धाव आपल्याला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजीच्या रणवेवरती या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये गोलंदाज येतात अश्विन माळी यांना सध्या आपण गोलंदाजीच्या रणवेवरती आपण बघतो. पाहूया अश्विन यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार. ओव्हर द विकेट न सध्या गोलंदाजी करण्यासाठी अश्विन तयार होतो. सामी सध्या आपल्याला पाहायला मिळतात. सामी पटेल
नॉस्टागिनला मुक्षित यांना सध्या आपण बघतो आणि अश्विन ओव्हर नंबर 2 मध्ये कॅप्टनने त्याच्या खांद्यावरती हे षटक हाताळण्याची जबाबदारी इथून मात्र दिलेली आहे. बॉल तयार होतो ओव्हर द विकेटनं. यावेळेला पहा वेग इतका होता बॅटरला समजलं सुद्धा नाही आणि इथे बॅटर सामीच्या अगेन्स्ट इथून मात्र डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी बॉलिंग अटॅक चांगला आपल्याला पाहायला मिळतो खेळणे टीमचा आणि ते पहा प्रभावित करतात. खेळणे टीमचे हे सर्वच गोलंदाज इथून मात्र आपल्या अचूक लाईन लेंथने प्रभावित करतात. या वेळेला देखील गोल्डन स्पॉट बनवून उसळी घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पहा बॅटरला पुन्हा एकदा शांत ठेवलं. खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्यांची अपेक्षा परंतु त्या मोठ्या फटक्या इथून मात्र येत नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून कारण दुसरं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे आणि याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचे चान्सेस हे बॅटरकडे असतात. इथे पहा आपल्या षटकामध्ये आपण एक बाउन्सर बॉल हाताळू शकतो ती आपल्याला दिलेली मुभा आहे आणि इथे पहा बाउन्सरचा वापर इथून मात्र केला गेला आणि पहा जबरदस्त गोलंदाजी. एक बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. या गोलंदाजाचा वन बाउन्सची ताकद देखील दिली. बॉल तयार होतो. कमी गतीचा हा बॉल व्हेरिएशनचा चांगला वापर. वा भाई वा काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत फक्त एकच धाव 10 बॉलचा खेळ संपला आणि ती एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने आलेली आहे. 10 बॉल आतापर्यंत संपलेले आहेत आणि फक्त एकच धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ते देखील एक्स्ट्राच्या रूपानं. या वेळेला देखील स्ट्रोक विकेट करण्याचा प्रयत्न रनआउटची संधी आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला. इथे घडणार काय आणि आता एका धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागला. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. आता 2 धावा. थेंबे थेंबे तळे साचे हळूहळू का होईना परंतु आता धावफलकावरती धावा जोडण्यास प्रयत्न करतोय बॅटिंग करणारा ओविया संगम. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. यावेळी हा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक सिंगल कंप्लीट होते. षटकाचा आता खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक गड्याच्या मोबदल्यात 3 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर कंप्लीट. ओव्हर नंबर 3 मध्ये आता पुन्हा एकदा अश्विनला या वेळेला पहा अश्विनचं षटक संपल्यानंतर शुभम या खेळाडूला ओव्हर नंबर 3 मध्ये सध्या आणले आणि पहा शुभमने देखील डॉट बॉलने आता सुरुवात केली आहे ओव्हर नंबर 3 ला. खेळणे टीमचा बॉलिंग अटॅक पहा किती सुंदर आहे आणि ते पहा ओव्हर टीमच्या बॅट्समॅनला खरं तर पायांमध्ये बेड्या ठोकण्याचं काम करत असताना सर्वात गोलंदाज. बॅटची कडा विकेट किपर यष्टांच्या मागे खूप चांगला झेल पकडला जातोय. दुसऱ्या विकेटचं पतन बॅट्समन बाद. तू ठोक डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. खरं तर प्रेरणा देणार एक संगीत आपण ऐकलं डीजे मास्टरच्या भूमिकेमधून. भरपूर चांगलं कार्य करत असताना आमची संपूर्ण टीम WTC लाईव्ह सध्या आपल्याला पाहायला मिळते. आमचे संपूर्ण ऑफिशियल कॉमेंटेटर्स पंच देखील आपल्याला पाहायला मिळतात. बॉल तयार होईल. पुढचा बॉल. यावेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. कॅच होईल का? हो झालीये. आणखीन एक विकेट मिळतीये. धक्का क्रमांक जर का आपण बघितलं तर 3रा आणि आता विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.
इथे जर का आपण बघितलं तर या स्पर्धेच्या अनुषंगाने भरपूर चांगली मेहनत घेत असणे सर्वच पडद्यामागचे हिरो अतुलभाई शेळके, युवा उद्योजक अमोलभाई शेळके, कुणाल शेळके, उमेश दादा पाटील, सन्माननीय एवन ब्रदर्स अंकुश शेळके, आकाश शेळके, त्यानंतर निकेश शेळके, रिषभ शेळके, एवन ब्रदर्स सूरज जांभळे, नीरज जांभळे, ओमकार शेळके, बंडाभाई, त्यानंतर रोहित भाई, अधिराज आपल्याला पाहायला मिळतात, योगेश शेळके, प्रशांत शेळके, संदीप शेळके, डॅशिंग स्कोरर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात, त्यानंतर उमेश पाटील. सर्वांनीच मात्र भरपूर चांगले योगदान या आयोजनामध्ये दिलेलं आहे. बोला तयार होतोय. या वेळेला पहा, याही वेळेला वेग प्रचंड होता. बॅट्समनला इथून मात्र शांत ठेवला आणि डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमच्या पाठीराखे ही मॅच जर लाईव्हच्या माध्यमातून बघत असतील तर थोडंसं दुःख त्यांना झालं असेल, कारण धावफलकावरती आले नाही आहेत. मोठे फटके तुम्हाला इथून मारावे लागतील, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला पहा, बॉल हवेत, आणखीन एक विकेट मिळेल का? हो, मिळाली आहे. आणि पहा, या षटकातील तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळतीये. या मागचा बॉल डॉट बॉल होता आणि या बॉलवरती आता विकेट आली आहे. म्हणजेच हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाली नाहीये, म्हणजे ओव्हर हॅट्रिक जरूर आपल्याला पाहायला मिळते. तिसरी विकेट या षटकामध्ये कंप्लीट करतो हा गोलंदाज. ओव्हर नंबर जर का आपण बघितलं तर 3चा खेळ सध्या सुरू आहे आणि धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 3 धावा धावफलकावरती. बॉल पुन्हा एकदा तयार होईल दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. पुन्हा एकदा बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल. ओ क्या बात आहे. या वेळेला देखील लावली अपील. अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे पहा लेग बायच्या रूपानं ही धाव आली आहे. म्हणजे लेग बायची धाव आता गोलंदाजाच्या वैयक्तिक षटकामध्ये ऍड केली जात नाही. म्हणजेच आतापर्यंत या गोलंदाजाने अफलातून षटक हाताळलं, म्हणजे या स्पर्धेतील 4थं निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळालं. क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी प्रभावित केलाय खेळणे टीमच्या सर्वच गोलंदाजाने. इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते ते त्यांच्या टीमच्या सर्वच गोलंदाजाने दाखवली. 4 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोहबतल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपला, 12 बॉल अजूनही बाकी आहेत. समाजाच्या सेवेसाठी निरंतर तत्पर असणारे आदरणीय शंभूनाथ शेठ पाटील, निर्दोष शेठ पाटील, तसेच आमचे सर्वच मान्यवर या नाईट स्पर्धेतून प्रस्थान करीत आहेत. खरं तर त्यांना विविध ठिकाणाहून निमंत्रण येत असतं आणि तिथे त्यांची उपस्थिती पाहायला मिळते. आज वेळात वेळ काढून आमच्या सर्व अतिथींनी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि आभारातून आपण नेहमीच आमच्यासाठी प्रार्थनीय असाल अशा या कवितेच्या ओळी सादर करतोय की आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला असं सांगितलं जातं, तरी सुद्धा आभार करायला मी मागे पडणार नाही आहोत. आभाराचे भार कशाला, सत्कारांचे हार कशाला, हृदयाने हृदयाशी जोडले जाऊ, मग त्या हृदयाला दार कशाला, तरी सुद्धा आभार व्यक्त करणं ही आपली भारतीय संस्कृती आहे. आणि प्रथम पैलू या विचारसरणीतून आपण त्यांचा आभार व्यक्त करूया. थँक्यू सो मच साहेब. आपला बहुमूल्य वेळ खऱ्या अर्थाने या स्पर्धेला दिलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची उंची वाढत असताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉल तयार होतोय. यावेळीचा हा बॉल विकेट मिळेल का? परंतु तिथे पहा, बॉल आणि फिल्डर त्यांच्यामध्ये शर्यत लागली. शेवटच्या मुवमेंटला बॉलला स्टॉप केला आणि या बॉलवरती तब्बल धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा. 8 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 4थं षटक सध्या सुरू आहे. 1 शॉट, 1 धाव अपुरी धावलेली आहे. सँडी पालकर सरांची घारेची नजर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी हा निर्णय दिलाय की 1 धाव अपुरी धावली आहे. दाद द्यायला हवी त्यांच्या मेहनतीला. 4 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. 1 शॉट, 1 धाव अपुरी धावलेली आहे. सँडी पालकर सरांची घारेची नजर आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांनी हा निर्णय दिलाय की 1 धाव अपुरी धावली आहे.
त्यांच्या कर्तृत्वाला. या वेळेला देखील वेगवान बॉल, रनआउटची संधी आहे आणि इथे पहा ती संधी गमावली. बॅट्समन सुखरूप आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतो आहे. अंपायर बॅटला ब्रश झालं होतं की यस बाईच्या रूपानं ही एकदा आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्याच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला देखील आणखीन एक वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नाहीये. अफवानला देखील शांत ठेवलं. आज खऱ्या अर्थानं बाल लग्गा बॅटिंग करणाऱ्या टीमचं, कारण धाबा येत नाहीयेत त्या धाबा तुम्हाला अनुभवाव्या लागतील, धाबा इथून बनाव्या लागतील. या मॅच मध्ये मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. या वेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न. आता रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट, यष्ट्यांचा वेध. बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. झटका क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतो आहे ठोकोडीचे. थँक्यू. इनिंग नंबर 7 मध्ये न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतो आहे. फैसल पटेल मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. फैसल वरती आता मोठी जबाबदारी आहे, कारण एक त्याला चांगली पार्टनरशिप डेव्हलप करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज तयार करण. यावेळेला देखील स्ट्रोक चांगला आहे. गॅपमधून बॉलला ट्रॅव्हल केलं जाईल का, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आडवा आला. या बॉलवरती एकच धाव मिळणार आहे. अशा रीतीनं ओव्हर नंबर 4चा आता खेळ संपला आणि 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 5 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 9 धावा आतापर्यंत आपण बघतो. 9 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि आता पाहूया हे 6 बॉल इथून मात्र कशा रीतीने हाताळले जातील. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर. या स्पर्धेतला इतिहास नाही, कारण 18 या धावसंख्येवरती आतापर्यंत सर्वाधिक लो स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आता या मॅच मध्ये आतापर्यंत धावा आपल्याला पाहायला मिळतात 9 आणि आणखीन एक विकेट मिळेल का. यस, इथे पहा पंच पहा सँडी सर आपल्याला पाहायला मिळतात, कारण ICCचा एक नवीन नियमानुसार बॅटर इथे सेफ असणार. यावेळेला देखील डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. मागच्या ओव्हरला देखील डॉट बॉलनं सुरुवात झाली आणि याही ओव्हरला डॉट बॉलनं सुरुवात झाली. या शुभम यांना सध्या गोलंदाजीच्या मार्क वरती आपण बघतो 5 बॉल बाकी आहेत. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. ज्या प्रकारे सुईतून धागा ओवावा तशा प्रकारचा गॅप शोधला होता, परंतु तिथे पहा क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. तितका धाव 1 रन कंप्लीट केली जाते. धावफलकावरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतोय 10 धावा. 4 बॉल बाकी आहेत. 2 ते 3 मोठे फटके जर आले तर एक चांगली धावसंख्या पाहायला मिळेल. परंतु इथे पहा शुभमचा वेग आपल्याला पाहायला मिळाला. या वेगाचं प्रत्युत्तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा डॉट बॉलची संख्या आपल्याला पाहायला मिळते. हा बॉलिंग अटॅक आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय खेळणे टीमने घेतला आणि तो निर्णय यशस्वीरित्या त्यांच्या बाजूने इथून मात्र लागत असताना आपल्याला पाहायला मिळतो. कॅप्टनची एक चांगली कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बॉल हवेत, मिसटायमिंग स्ट्रोक, कॅच होईल का. फिल्डर बॉलच्या मागे धावतायत. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि याही वेळेला पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं आणि आता तिसरे पंच चेक करतील एक्झॅक्टली ही एक धाव कंप्लीट झाली की नाही. आमची टेक्निकल टीम WTC राहुलदादा उलवेकर, पूर्वेश शेळके यांची भरपूर चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा निर्णय आता आपल्यापर्यंत येणारा. डिसिजन पेंडिंग आहे.
बॅट्समनला दिला जातोय परतीचा इशारा आणि बॅट्समन आता इथून मात्र बाद झाला. रनआउटच्या माध्यमातून आणखीन एक विकेट मिळतीये फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि बॅट्समन बाद झाला. धन्यवाद. नेक्स्ट मॅच आरसीसी भगतवाडी आणि जियान 11 वलप बी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं. इनिंग संपल्यानंतर लगेच आपण टॉस करणार आहोत. बोला तयार. या वेळेला देखील शॉट सिलेक्शन चांगलं आहे परंतु तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. याही बॉलवरती फक्त एक सिंगल आपल्याला पाहायला मिळणार आहे. 12 धावा धावफलकावरती एक बॉल अजूनही शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. आरसीसी भगतवाडी आणि जियान 11 वलप बी टीमचे कॅप्टन. यावेळेला पहा विकेट काढण्याचा प्रयत्न तिथे फिल्डर बॉलच्या मागे दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवलाय आणि दुसरी धाव सुद्धा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरीचा प्रयत्न इथे मिस फिल्डिंग. 3 धावा तर पूर्ण झाल्या. चौथीचा प्रयत्न देखील दाखवलाय आणि 4 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. इथे पहा भरपूर चुका झाल्या या बॉलवरती आणि इथे पहा 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4 धावा टीमच्या स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या आणि आमचे गुणलेखक मित्र सांगतायत की आता धावफलकावरती धावा झाल्या 16 आणि विजयासाठी येणाऱ्या 30 बॉल मध्ये फक्त 17 धावांचं लक्ष्य. चला टॉस साठी या. टॉस साठी लगेच यायचे भाऊ. आरसीसी भगतवाडी आणि जियान 11 वलप टीमचे कॅप्टन चला प्लीज कुठे आहेत लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. चला भगतवाडी आरसीसी भगतवाडी टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या प्लीज. आणि त्यांच्या अगेन्स्ट जियान 11 वलप बी हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला वलप टीमचा कॅप्टन आलेला आहे. भगतवाडी टीम कॅप्टन माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज टॉस साठी या. पहिला बॉल दुसऱ्या षटकातील पडण्या अगोदर आपला कॅप्टन आमच्या टॉस का बॉक्स कक्षामध्ये येणं गरजेचं. चला लगेच टॉस साठी यायचं. आता आपण टॉस करणार आहोत. नाणेफेकीचा कौल देखील आता उडवला जाईल असं आलेले आहेत. भगतवाडी टीमचे कॅप्टन आता आपण टॉस करू आणि तिथे जॉईन होतील आकाश सर. निरंजन शेळके साहेबांना आम्ही विनंती करतो या साहेब आपल्या उपस्थितीमध्ये आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करतोय. निंबाळकर बाबा या ठिकाणी उपस्थित या बाबा. आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही या नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. चला फिल्डिंग लावून घ्या. बॅट्समन देखील मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. फक्त 17 करायचे आहेत. लो स्कोरिंग मॅच. नेक्स्ट मॅचचा आता आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल देखील आता इथून मात्र उडवला जाणार आहे. बघूया नाणेफेकीचा कौल इथून मात्र कोणता संघ जिंकणार आहे. निंबाळकर बाबा यांच्या उपस्थितीमध्ये या नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातो. तो आजचा पोल आहे त्याच्यातील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल इथून मात्र उडवला जातोय. पाहूया कोणाच्या बाजूने हा टॉस लागणार आहे आणि तिथे टॉस जिंकला. भगतवाडी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. आपला निर्णय लगेच जर आमच्यापर्यंत कळवायचा पेंडिंग आहे. चला या दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाहूया
या 17 धावा आता कशा रीतीने उभारल्या जातील. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. अफवान आला गोलंदाजी मार्क वरती. अफवानचा पहिलाच बॉल आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसरा शेजारी. धावा धावफलकावरती कमी आहेत. त्या जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून दूर जावं लागेल. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि एक्स्ट्राच्या रूपानं बॅटिंग करणाऱ्या टीमचे इथून मात्र धावांचा श्री गणेश आपण पाहिला. यावेळेला स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेला. अनस्टॉपेबल अनबिलेबल बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार. शॉर्ट सिलेक्शन बहारदार. बॉल सीमा पार. येतोय चौकार. ठोक. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. याही वेळेला फटका अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक धाव आता इथून मात्र कंप्लीट होतीये. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती एकूण रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये गुणतालिकेवरती 6 धावा. 28 मध्ये 11 करायच्या आहेत. 6 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती अफवान पुन्हा एकदा. अफवानचा हा बॉल फाईन लेगची दिशा निवडली आहे. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय. 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी ब्रँडेड चौकार. लवकरच आम्ही येणार आहोत. ऐकवेऱ्याच्या पालख्या निघताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल तयार होतोय. याही वेळेला ऑन साइडला अतिशय देखणा फटका. गॅप शोधलाय. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय गोळीच्या वेगाने. ढुशुम 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 ढुशुम. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा चौकार. थँक्यू. फक्त विजयासाठी 3 धावा हव्यात. विजयाचा स्ट्रोक येईल का? हो तो येतोय आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 बॉल वरती 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. बॅटर विशालच्या बॅटमधनं आणि हा सामना जिंकलाय. अभिनंदन. वेल प्लेड. खेळणे या टीमने हा सामना जिंकलाय. चला भगतवाडी संघ मैदानाचा ताबा घ्या आणि नेक्स्ट मॅच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. रोहित तांबडे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 2 षटका हाताळल्या.